मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हे दुर्मिळ दिसणारं शिवलिंग कुठल्या देशातून आणलेलं आहे? नमस्कार मित्रांनो, मी ऋषी. आज निघालो आहे आमच्या म्हणजे शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथील दत्त आश्रमामध्ये. मंदिर परिसरात प्रवेश करताच सर्वात आधी गोमाता आणि नंदी महाराजाचे दर्शन घेतले आणि आत गेलो. इथे गणपती बाप्पाची सुंदर अशी आरास बसवली होती. मग पुढे आपण दत्त महाराजांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर आपण आश्रमात असलेले प्रभू श्रीराम, साईबाबा, श्री स्वामी समर्थ, श्रीकृष्ण यांच्या बरोबरच वारकरी संप्रदायातील सर्व महानुभावांचे आशीर्वाद घेतले. आश्रमात सेवेकरांनी छोटीशी केळीची लागवड देखील केलेली आहे, ज्याचा वापर ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात. बाजूलाच महादेवाच्या पायथ्याशी असलेले हे चतुर्मुखी शिवलिंग आहे आणि याची खासियत ही की हे शिवलिंग कुठल्या दगडापासून बनवलेले नाही, तर नेपाळ मधून हे शिवलिंग आणण्यात आलेले आहे. जाताना पुन्हा सर्व देवतांना प्रणाम करून आम्ही निघालो आश्रमापासून जवळच अशा ग्रामदैवत श्री शनेश्वर देवस्थानाला. त्यात आज शनिवार असल्यामुळे आम्ही शनिदेवाचे दर्शन घेतले. कॅमेरामॅन स्तोत्र वाचण्यात मग्न असताना मी पुन्हा महादेवाचे दर्शन घेतले आणि यांना भेटून आम्ही घराकडे निघालो. वाटेत मित्रांना एक तळ दिसलं. जवळ जाऊन बघितलं तर खरंच भारी वाटलं राव. मग बाई मालक घरी चला म्हणून ओरडू लागली आणि सनसेटचा आनंद घेत आम्ही पोहोचलो आमच्या गावात.